दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. दसरा आहे सो लवकर उठलो आहे आज आम्ही. नेहमीच्या प्रमाणे खूप लवकर उठलेलो आहे. ही गेली आंघोळीला, माझी आंघोळ व्हायची बाकी आहे. तोपर्यंत मी तर नाश्ता करून घेतो, पण भूक पण लागली आहे मला. रात्री जास्त जेवलो नव्हतो, त्यामुळे भूक लागली. म्हटलं नाश्ता करून घेऊया. नाश्ता काय नाही, चहा पोहे. हे तुम्ही मराठी लोकांना तर माहिती आहे, चहा पोहे फेमस. चहा पोहे खातो आहे आणि बिस्किट पण आहे, ते न्यूट्री चॉईस ते खातो आहे. या गाईस पोहे खायला, चहा पोहे. तर आता गाईस बायको गेली आहे खाली फुलं वगैरे सगळं आणायला, आणि मला आता जायचं आहे आंघोळीला. त्याच्यानंतर देवपूजा वगैरे सगळी करायची आहे मला. दाढी वगैरे खूप वाढलेली आहे, कमी करायची आज तर नाही करू शकत. आज दसरा आहे, उद्याच करीन. चला लवकर फ्रेश होऊन घेतो, आंघोळ वगैरे करून घेतो. त्याच्यानंतर भेटूया आपल्या या ब्लॉगमध्ये. बाय. गुड मॉर्निंग गाईज. तर आता मी फ्रेशअप झालो आहे, आंघोळ वगैरे सगळी झाली आहे माझी. आता देवपूजा करायची आहे, सो मी आता लागतो देवपूजा करायला. अजून बायको आली नाही आहे, तिचीच वेट करते, कधी येणार माहीत नाही. तोपर्यंत मी देव वगैरे सगळे धुवून आंघोळ घालून घेतो देवांना. तो बघूया ती कधी येते काय माहीत. चला. तर गाईज पूजा वगैरे आता सगळी झालेली आहे, आणि इथे रांगोळी पण काढते. रांगोळी झाली काढून. दसऱ्याची रांगोळी बघा, मस्त पान काढलंय, छान काढलंय, व्हेरी नाईस. तर गाईस आता शस्त्राची पूजा करायची आहे. शस्त्र अस्त्र जे काय असतं ते सगळं पूजा करायची बाकी आहे. इथे सोन्याचं पान वगैरे घेतलंय, कढई, पक्कड, सुरी, पेन, बुक, लक्ष्मी घेतले, घराची चावी आहे, गाडीची चावी आहे, पैसे आहेत, 2 लॅपटॉप आमचे. तर ह्या सगळ्यांची पूजा करायची आता. आणि संध्याकाळी मग हे पान वाटायचं सगळ्यांना. त्यांना सोन्याचं पान बोलतात, ते वाटायचं संध्याकाळी. तर इथे आलेले आहेत प्रमुख पाहुणे. तुझं नाव काय? हां, बोलशील की नाही नाव? शिवन्या आहे हिचं नाव, शिवन्या. गुड गर्ल. हो मस्त आहे. साडी घातली आहे की ड्रेस आहे? ड्रेस. साडी सारखी वाटते. साडी सारखी आहे ना. साडी सारखी आहे ड्रेस. हो हो हो. तर इथे आता मॅडम पूजा करत आहेत. ठीक आहे, आपली आता पूजा झालेली आहे. तर आता मिस्टर परब पूजा करत आहेत. तिथे फ्रीजची पण पूजा केली आहे, टीव्हीची केली आहे, आणि आता वॉर्डरोब म्हणजे कपाटची करायची आहे.
याची चिमणीची चिमणी, हा चिमणी बाकी आहे. चिमणीची पूजा करायची आहे अजून. तर इथे चिमणीची पूजा झालेली आहे. बाप्पाला दाखवूया. अगरबत्ती इथे लावणार आहे. इथे लावणार आहे? नाही, माझ्या घरी लावणार आहे. तुझ्या घरी लावणार आहे? मला वाटलं इथे पूजा करायला आली तू. बाप्पाला आई दाखवूया. नैवेद्य दाखवत आहे आता पप्पाला. माझ्याकडे पण अशी थोल आहे. काय थोल आहे? थांबा थांबा थांबा. तिच्यामध्ये धूप येतो, अगरबत्ती येतो तिच्यामध्ये. पाठी पण. ओके, तर आता आपली सगळी पूजा झालेली आहे, गाडीची पूजा झालेली आहे. आता जेवणाची तयारी. जेवण नॉर्मल वरण भात, पिवळा बटाटा, येल्लो बटाटा आणि पुरीनी श्रीखंड. नाईस. खूप दिवसांनी श्रीखंड खातोय खूप ना. दिवसाने श्रीखंड खातो. ते पण आम्ही रेडीमेडच आणलंय, बनवलं नाहीये. कारण रेडीमेड कसं ते बरं पडतं ना. हो, बनवायला आम्हाला तेवढं टाइम पण नाही होता. टाइम पण नाही, जवळ यांच्याकडे टाइमच नसतं असं बोलले. हा, मी खूप बिझी असतो. मी खूप बिझी असते, कारण सगळं मला एकट्यालाच करावं लागतं. मी हेल्प करतो, असं नाही आहे की नाही करत. नाही होता आहे गाईस. नाही ते लोक करत. बोलले हो त्या दिवशी भांडी कसं होता. हा, मग सगळं करतो मी. फक्त कसं आहे, तर आज आम्ही सकाळी गुलाबजामुन छोटी छोटी कामं करतो मी. एकदम अशी मोठी कामं नाही करत की बाबा सगळं भाजी मीच बनवली, डाळ मीच बनवलं. मी फक्त कटिंग करून वगैरे काय असेल चॉपिंग करून किंवा अजून काय काय असेल तर ते देतो मी. आज नाही बरोबर? दिलंस काही. नाही दिलं. आमच्याकडे अशी पद्धत आहे की दसऱ्याला आपण हे असं म्हणजे भेंडी दोडका गावाला जे असतं ना रावणाचा वध, त्याप्रमाणे आम्ही आता हे त्या भेंडी ठेवली आहे आणि आता आम्ही त्याला वध करतोय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.